तर चला आता याच्यामधले ना सगळे कपडे काढून घेते मी आधी. तर बघा ड्रेसच्या खाली पण बघा किती सुंदर वर्क दिलेलं आहे, खूपच सुंदर वर्क आहे. आणि हे बघा कारनामे, निरुचेने नुसते कारनामे चालू राहते. तर चला आता याच्यामधले ना सगळे कपडे काढून घेते मी आधी. आणि मग आता कुठले चांगले आहे ना कुठले काय कसे आहे तर ते मी व्यवस्थित करते. आता निरूचे शाळेचे कपडे मी बघा, लहान मुलांचे कपडे ना लवकर दिसत नाहीत बघा. मी याचे स्कूलचे कपडे हे जे 3 ड्रावर आहे बाहेर याच्यामध्ये ठेवले. आणि घरी घालायचे कपडे ना मी याच्यामध्ये ठेवले, म्हणजे लवकर दिसते, नाहीतर खूप शोधत बसावं लागते. खाली बस दादू. तर बघा एवढे सारे कपडे असल्यावरही मुलांचं नेहमीच राहते की मला कपडेच नाही. बघा इतका सारा ढीग आहे कपड्यांचा, तरी अजून तो वरचं निघायचंच आहे, अजून वरचे कपडे निघायचेच आहे. हे बघा खूप सारे कपडे घेण्यात येते तरी पण एकच वाक्य राहते की मला कपडे नाही. हो काढ ना, सगळेच काढ. कुठले टाईट झाले कुठले काय झाले तर ते द्यायचं आहे. मग ते 2दा येऊन वापस गेली ती बाई. हा जो ड्रेस आहे ना, हा खुलराणी, हा ना आम्ही मिशोवरून बोलवला दिवाळीमध्ये. इतका सुंदर वन पीसच आहे ना, हां अनारकली सूट. खूप सुंदर आहे. थोडंसं तिला फिटिंगला करावं लागते, नाहीतर खूपच सुंदर दिसतो तो. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल या व्हिडिओमध्ये, तर नक्की तुम्ही चेक करा. खरंच खूप मला वाटलं नाही मिशोवरून एवढे चांगले कपडे येतात म्हणून, पण यावर्षी मी हिम्मत केली. तर हा कितीचा, 2000चा झाला ना? हां 2000 झाला. बघा त्याच्या बाह्या वगैरे किती सुंदर, आणि ही डिझाईन खूप छान आहे बघा. वर्क जे आहे ना, हे वर्क बघा खूप सुंदर वर्क आहे याचं, आणि घातल्यावर इतका सुंदर दिसतो. आणि ही खाली पायजमा पण आहे याच्या. हा पायजमा आहे आणि ती ओढणी आहे. ते खालचं पण वर्क दाखव त्याचं. हां ते त्याचं फ्रॉकचं. तर बघा ड्रेसच्या खाली पण बघा किती सुंदर वर्क दिलेलं आहे, खूपच सुंदर वर्क आहे. बहुतेक हे जयपुरी पॅटर्नचं वर्क आहे. खूप सुंदर आहे वर्क, आणि कलर पण छान आहे याचा बघा. आणि ओढणी पण दिलेली आहे. ओढणी दाखव. हा बघा ओढणीवर पण छान असं वर्क दिलेलं आहे बघा. याची लिंक देईल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला, तुम्ही नक्की चेक करा. आधी सगळे टाकते, पाहू दे ना, खोलून दाखव ना. नाही मग आपण म्हणतो ना कपडे नाही म्हणून. एवढे चांगले कपडे कितीतरी वर्ष कुठे झाले. कोणाच्या लग्नात घेतला हा आपण? माहिती आहे, हा लेहंगा मी 8वीत की 7वीत घेतला होता. मग होते का तरी तो आता? होते. कोणाच्या लग्नात घेतला होता हा आपण? लग्नात नव्हता घेतला, असंच घेतला होता. नाही ग, अरे लग्नातच घेतला होता. अरे संध्या मावशीने पैसे दिले होते, तर त्यामधनं आपण हा लेहंगा घेतला होता बचपन मध्ये. खालचं दाखव. होते का हा? हो. छान आहे, ग्रीन मधून आहे तो. व्हिडिओमध्ये वेगळा दिसते पण तो थोडासा ग्रीनिश कलर येते. त्याला कुठला कलर म्हणते बा? नाही मेहंदी नाही, वेगळाच कलर आहे त्याचा, लाईट एकदम कसा तरी. होते हा नाही द्यायचं. जे होते. आता सगळे टॉप चेक कर. हे एक राहिलं. आधी जे झाले ते सगळे आता व्यवस्थित घड्या करून त्याच्यामध्ये ठेव. स्वतःचं कपाट स्वतः चांगलं ठेवायचं, ऑर्गनाईज करायचं. फक्त माझं कपाट, माझा कप्पा, माझे कपडे, माझी रूम असंच म्हटल्याने नाही जमत.
तुझे कपडे तू मोठा झाल्यावर तुझे पण कपडे छान ठेवत जाशील तू. हा ठेवशील. आता हे जे सगळे तुझे ते काय शरारा पॅटर्न आहे ना एका याच्यात ठेव. नाही, हे सगळे जे आहे पार्टी वेअर कपडे, हा पार्टीवेअर कपडे ते एका याच्यात ठेव. हां म्हणजे कसं पटकन शोधलं की म्हणजे एका याच्यात ठेवून असले तर असे लवकर मिळते. मग नाही तर मग एक इकडं एक तिकडं, त्याच्यामुळे ना कधीच कुठं जायचं असलं ना लवकर कपडे मिळत नाही. आणि हा कधी घेतला? हा हा आत्ता घेतला का आपण? अच्छा ऑनलाईन. हा पण मिशोवरचाच होईल ना? हो. दाखव. बघा मिशोवरून ना आम्ही खूप सारी शॉपिंग करतो. आता ही काही मी काही मिशोचं प्रमोट नाही करत, पण मला आवडतं ऑनलाईन कपडे घ्यायला. त्याचं कारण आहे तसंच. कारण की तुम्ही दुकानात जाल तर ते आपल्याला दुकानात कपडे आवडते. माझं तसंच आहे, मला दुकानात आवडते आणि घरी आल्यावर ना बिलकुल कपडे आवडत नाही. तर त्याच्यामुळे मग चेंज करायला गेलं तर आपले पैसे वापसच मिळत नाही, आपल्याला दुसरंच घ्यावं लागते त्याच्यात. पण ऑनलाईनचं तसं नाही. घरी आल्यावर आपण व्यवस्थित घालून बघतो आणि जर आवडले नाही तर आरामशीर काय म्हणतात त्याला, आरामशीर काय होते, रिटर्न होते. हां आरामशीर रिटर्न करू शकतो आपण. आणि आपले पैसे पण ॲपमध्ये सेफ राहतात त्यांच्या. मी ॲपमध्येच जमा करते त्यांच्या. तर बघा हा पण बघा. आणि हा 800 रुपयाचा झाला, फक्त 800 रुपयाचा. बघा याचा पिस्ता कलर आहे, हा पिस्ता कलर आहे. हा पण मी मिशोवरूनच बोलवला. याची पण ओढणी छान आहे, याचं पण वर्क खूप छान आहे. बघा याची ओढणी पण छान आहे. याची पण लिंक देईल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. बघा खूप सुंदर कलर आहे. माझ्याकडे ना असे भरपूर सारे ऑर्गनायझर आहे, वार्डरोब ऑर्गनायझर. म्हणजे असे जर कपडे तुम्ही ठेवाल ना तर ते ना खूप ना अस्ताव्यस्त होते. म्हणजे आपण असे घड्या घालून जरी ठेवले ना तर ते असे खाली पडून जातात. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण कपडे ऑर्गनाईज केले व्यवस्थित या अशा ऑर्गनायझरमध्ये तर ते व्यवस्थित राहते आणि आपले कपडे पण खराब होत नाही. तर बघा आता हे पार्टीवेअर सगळे कपडे ना मी ह्या ऑर्गनायझरमध्ये ठेवते. व्यवस्थित खूप मोठी बॅग आहे, याच्यात भरपूर सारे कपडे बसते याच्यामध्ये. म्हणजे कसं ना आपल्याला जर कुठे जायचं असलं गडबडीत तर म्हणजे इकडे तिकडे शोधाशोध करावी लागणार नाही. ओढणी आहे याच्यावरची आणि याच्यावरची ठेवली का आतमध्ये. हो हो बसते. बघा मिशोवर पण कपडे ना खरंच चांगले मिळते. पार्टीवेअर कपड्यांची बॅग अजून याच्यात भरपूर सारे बसते. मी हे ना खूप आधी बोलवले होते, खूप वर्ष झाले ह्या बॅगला. आता बघा कसं आपल्याला कुठे जायचं जर राहिलं तर लवकर दिसतात हे कपडे. आणि हे आता आम्ही त्या मॉलमधून आणली कुर्ती. आणि हे आपण कधी घेतलं, हे हा टॉप होते ना. हो हा हो होते हा होते, ते सगळेच होते. बघा हे आम्ही मॉलमधून कुठून घेतलं, Trends. मॉलमधून ना. 600 की 700 रुपयाचा. पण हे कुठे ठेवून राहते हिचे कपडे तर अजिबात दिसत नाही. मग एकच एक घालते. जास्तीत जास्त ती कुठलं वापरते, हा एक. म्हणजे लोकांना वाटेल की कपडेच नाही हिला. हा एक आणि हा एक. आणि कधी बिधी घातला तर हा मी त्या एक्झिबिशन मधून घेतला बस. ह्या 2 टॉप शिवाय ती कुठलेच टॉप घालत नाही. आणि बघ घ्यायच्या वेळेस ना खूप मला पाहिजे करून आणि सगळे खरेदी ना आमच्या घरी म्हणजे मी सोडून बाकीच्यांना सगळ्यांना मॉलमधले कपडे आवडते. मला नाही आवडत कारण तर खूपच महाग राहते. माझी काही हिंमत होत नाही मॉलमधून कपडे घ्यायची. तर बघा हा टॉप किती सुंदर कलर आहे. कलर तर सोडा पण छान दिसतो हा घातला म्हणजे. तर हा टॉप तर मला ती कधीच घालताना दिसत नाही. 1-2 वेळा घातला असं. बघा ही इतके चांगले कपडे ना आमचे कुठं राहते, कुठं पॅक बंद राहते तर ते काही दिसत नाही. फक्त जे म्हणजे एकच एक त्याचा कलरही गेलेला राहते तरी लोकांना वाटलं पाहिजे की कपडेच नाही खरे हिला. आणि म्हणून ती नेहमी म्हणते मला कपडे नाही. आणि हे असे एवढे चांगले कपडे ना हे असे इकडे तिकडे पडून राहते. अजून असेल बहुतेक. हा तर आम्ही दिल्लीवरून आणला. कुठलं कोणतं टॉप म्हणते याला, सरोजनी नगर मधून घेतला का? ते कुठून नाही, घेतला क्रॉप माहिती टॉप. हा दिल्लीवरून घेतला. हे पण घालतो. हे तर भैयाचं आहे. हो हा पण ऑनलाईनच बोलवला ना. हो
पण मिशोवरूनच घेतला. जेवढे मिशोवरून कपडे घेतले ना तेवढ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की चेक करा. हा पॅन्ट आणि हे पण ऑनलाईनच आहे ना. त्याच पॅन्टवरचा. आपण एक व्हिडिओ टाकला होता हो, जुना झाला तो खूप. आहे ना. हो, 1 वर्ष आधीच. 1 वर्ष आधीचा. तर तुम्ही ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी बघा. तर मुलींना ना आजकाल हे अशी लूज फॅशन खूप आलेली आहे टॉपमध्ये. बॅगी. एकदम ते असे कसे तरी ढिले बॅगी ढिले म्हणते, घालायचे. बॅगी. बॅगी की काय म्हणते ते. तर याच्यामध्ये ना 3 आले होते ना. हो. 3 टॉप आले. हा एक 3चा सेट आहे. 3चा सेट आहे. ते नाही आहे, ते नाही. हे आहे का. हो आणि एक ब्लॅक मध्ये होतं ना. हो, ते अंदर असेल त्याच्या. हा एक. हे बघा की तर इतके सारे कपडे असूनही मला म्हणजे एकच वाक्य ऐकायला मिळते की मला कपडे नाही, मला कपडे नाही. तरी मी म्हटलं इतके सारे टॉप आहे हिच्याजवळ, गेले कुठं. आता व्यवस्थित तू आहे ना सगळे टॉप आहे ना व्यवस्थितरित्या एक हे कर, अशी म्हणजे बॅक कर म्हणजे लवकर दिसते नाही. आणि अशा बॅगमध्येही दिसत नाही. तर काय करायचं ना, छान असे नाही का हँगरमध्ये लटकवून ठेवायचे टॉप, म्हणजे कसे लवकर दिसते. हा कुठून घेतला. हा पण याच्यातच आला का. नाही, ऑनलाईनच आहे पण हा पण याच्यात. मिशोवरचाच आहे. हो. बघा किती मिशोची खरेदी करतो आम्ही, पण शेवटी काय म्हणतो, मला कपडे नाही. हे पण मिशोवरच आहे. आणि हा पण मिशोच आहे. हो. हे कपडे ना आम्ही वर्षातून मला वाटते 1-2 वेळा, बाय चान्स 1-2 वेळा, ह्या 2 टॉप शिवाय ती दुसरे कुठलेच टॉप घालत नाही. ते खराबही झाले. मलाच कसं तरी वाटते त्या टॉपकडे पाहून. हे सगळे मिशोचे आहे. तो जीन्स पण मिशोच आहे. हा जीन्स पण मिशोचा आहे का. हो. म्हणजे आम्ही लोक जास्त ऑनलाईन खरेदी वाले आहोत. मी पण आता खरेदी करायला लागली स्वतःसाठी. मी मागे काय बोलवली होती, सँडल पण बोलवली होती. छान निघाली. मी खूप वापरते तिला. फक्त 300 रुपयामध्ये खूप छान निघाली ती चप्पल. म्हणजे कुठे वापरा आणि कशी वापरा. हा पण मिशोचाच आहे. आता याच्यामध्ये काय आहे, टॉप. आता याच्यामध्ये टॉप. आणि हे सगळे टॉप असतील मॉलमधलेच. नाही, मिशोमधले. मिशोमधले कसे. मिशोमधलेच आहे का. अर्धे मिशोचेच आहे. आपण आम्ही कुठून घेतला, ट्रेंड्स की काय म्हणते, ट्रेंड्स. कुठून घेतला. हा पण त्या मॉलमधूनच घेतला. हा बघा, हा पण येलोवाला मॉलमधूनच घेतला. घातले कधी, वर्ष मी सांगते ना, 2 वर्ष हा तर आधी. बिलकुलच घालत नाही. इतका सुंदर टॉप आहे हा. आणि कुठे गेला तो. हा हे तिन्ही टॉप आम्ही मॉलमधून घेतले, ट्रेंड्स मॉलमधून. हे कधीच घालत नाही. इतके छान दिसते हे टॉप. हे असेच पडून राहते. हा पण फ्रॉक आपण मिशोवरूनच घेतला ना. बॉडीकॉन्स. हो, बॉडीकॉन ड्रेस. हा. आपण मिशोवरूनच हो. घेतला ना. त्या सगळ्यांची लिंक ना मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की देईल, तुम्ही चेक करा. आपण छान दिसतो बॉडीकॉन ड्रेस, म्हणजे असा एकदम आपल्या ना शरीराला असं बॉडीला चिपकतो आणि छान दिसते. आजकाल मुली काय कुठून शकतात आणि कसे घालतात. हा पण छान दिसतो ड्रेस. आणि हा कुठून घेतला आपण. मिशो. हा सगळे मिशो, सगळे नाही. पण खरंच पण मिशोवरून ना कपडे खरंच छान येतात. आधी मी पण थोडी घाबरतच बोलवायची, पण मला आवडतात कपडे. आणि म्हणजे कसं ऑनलाईन कपडे काहून आवडतात, कारण की नाही जर आवडले तर आपण ना रिटर्न करू शकतो आणि दुसरे पण बोलवू शकतो. आणि जर नाही वाटलंच तर आपला पैसा पण सेफ राहते. हा बघा, हा कितीचा झाला आठवत नाही आता. माहित नाही. त्याच्या बाह्या बघा किती छान आहे. अशा इकडे समोर बेल स्लीव्ज म्हणते. कोणते. बेल स्लीव्ज. हे बघा. आणि असा छान बनाना कलर आहे याचा. येल्लो. येलो बनाना कलर छान आहे. हे झाले जुने सगळे. ते नाही, ते टाकून दे मागं. हे तर आपण मॉलमधूनच घेतले होते ना. नाही नाही, नॉर्मल दुकानातून. आणि हे कुठून घेतलं होतं. नॉर्मल दुकानातून. नॉर्मल दुकानातले. हा होते का. हा होते. राहू दे, एक्स्ट्रा कधी लागला कोणाला तर. कोणाला कसं नसन मग तर टाकून द्यायचं. नाही, मला होते तसं तर. मग राहू दे ना, चांगलं असतं. हो. आणि हा कुठून घेतला आपण. हा नागपूरवरून घेतला. हा कोणता. हे बघा,
हा नागपूरवरून घेतला. हो तो घेतला, पण त्याची बटन ना आता ढिल्या झाल्या वरच्या, म्हणजे जाऊ दे बघा. आपण आपच खुलून जाते, तर मग फायदा नाही आहे. आणि काही जास्त महाग नाही, फक्त 200 का 250 रुपयाचा आहे. पण हा विंटर मध्ये घालायला छान आहे असे कपडे. वुलन टाईप मधला आहे. नाही घेत का बघ, टाकून देऊ का? तसं तर छान आहे, पण बटन खुलून जाते आपण आप. आणि हा वाला, हा ब्लॅक, अच्छा हा मिशोवरून 3चा सेट आहे हो. ना? ते त्याच्यामधला आहे ना. हे असे हा 3चा सेट आला होता. हा एक आणि हा एक आणि हा एक आहे ना. असे 3 आले होते हे. असे. आणि हे कुठलं आहे? तो भैयाचा आहे. भैयाचं. तू कशी घालत तर नाही, मग कशाला ठेवलंय? एकदाच घातलं होतं वाढदिवसाला, आणि ते ठीक नाही वाटत मला. हा भैया, हे बाबूच भैयालाच छान वाटत होता, तर राहू दे. छान वाटते ना. हा विंटर मध्ये छान वाटते, कारण हा ना वुलन टाईपचा आहे हा. आणि हा बारीक माणसाला चांगला बसते, लट्ट माणसाला हा हो तूच घालतो भैयाचं. बघ छान वाटते, याच्या बाया वगैरे भैया घालत होता, किती छान दिसे है ना. ते ठेवून दे भैयाच्याच कपाटात परत. त्याच्याच कपाटात ठेवून दिलं. त्याचे पण कपडे चांगले करायचे. यावर्षी ना त्याच्या कपड्यांनी मी सुकवायलाच नाही टाकलेले. आता दरवर्षी मी ऊन देते, वर्षभराचं राहते तसं असतं, पण यावर्षी ना माहित नाही, टाकलेच नाही. हां आता ठेव हे सगळे कपडे घडी करून. आणि आता मला तरी असं वाटतं की हे छान हँगर मध्येच लावावं कपडे, तेव्हा दिसत. बहिणीच्या कपड्यांच्या घड्या करून देऊन राहिला. ती मोठी आहे तर ती करायची तर नाही. बघा किती छान घड्या करत आहे. आणि आम्ही दोघांनी जेवण केलं आणि तिने जेवण नाही केलं, तर इतका छान विचारतो, राणीला आज भूक नाही लागली का? विचारलं का तू? हा बघा, हा ड्रेस ना आम्ही मार्केटमधून घेतला. आपण बॉडीकॉनचा आहे, व्हाईट कलरचा फ्रॉक. आता हे सगळ्या व्यवस्थित घड्या कर. ही मिडी तर आपण डीमार्टमधून घेतली होती. हा ना वन पीस किती सुंदर आहे बघा. पण हा राणीला होता ना तेव्हा खूप बारीक होती आणि आता खूप लट्ट झाली, त्याच्यामुळं ना म्हणून वजन आटोक्यात ठेवावं लागते. एवढे चांगले चांगले कपडे टाकून द्यावे लागते. बघा इतका सुंदर फ्रॉक आहे ना, आणि छान शायनिंग मारतो, गोल्डन कलरचा आहे. ग्लिटर लागून आहे, पण याची ना चमकी खूप पडते अशी बघा अंगाला. अरे चिपकली पूर्ण. ते बघा चिपकते. देऊनच टाकू का आपण? हा इच्छा तर नाही होत इतका, पण ठेवून ठेवून तरी करणार काय? काहीच उपयोग नाही ना ठेवून. कोणाच्या तरी उपयोगात तर येऊन जाईल ना. काय होतच नाही तुला, हातात पण नाही होणार. बघा बाह्या किती छोटे. स्ट्रेचेबल आहे. स्ट्रेचेबल आहे तरी पण नाही होत तुला. आणि याची ना चमकी खूप लागते. म्हणजे अंगालाच लागते. पहा इच्छा असेल तर ठेव, नाही तर मग देऊन दे. किती दिवस ठेवणार आहे? तेच म्हणते. असा दुसरा पीस घेऊ, अशा पॅटर्न मधला चांगला. कारण होतच नाही तुला. स्ट्रेचेबल आहे तरी एवढा नाही बनून राहिला हा देऊनच टाकावं लागेल. जाऊ दे. इतका सुंदर फ्रॉक ज्यांना देईल ना ते किती खुश होईल. ज्यांना म्हणजे कोणाला नाही, माझ्याकडे त्याच बायाच येतात, तर त्याच काकू आहे का कपडे, काकू आहे का कपडे म्हणतात. बघा हा एवढा सुंदरचा फ्रॉक दिला तिला, तर किती आनंद होईल तिला. आणि हे बघा कारनामे, निरुचेने नुसते कारनामे चालू होते. बघा त्याने आता माझे नवीन सॉक्स घालून घेतले आणि कसे दिसते म्हणतो. कशाला घातली तू आता सॉक्स? हिवाळा आहे का? काही करून ठेवते, काही करून ठेवते. पिंक कलरचं जॅकेट, विंटर जॅकेट, ते बिचारं तिकडं कोपऱ्यात राहिलं तर राहूनच गेलं. ती पर्स मधातच लटकवली. मी ना पर्स ऑर्गनायझर बोलावलं मिशोवरून. जेवढी इंडियामध्ये गरमी होते तेवढी जर थंडी पडली तर मग ते जॅकेट घालायला पडेल. पण छान आहे जॅकेट, ते भैयानं आणलेले आहे ना. थोडं वरून हातला, ते वरचं घे वरचं. ते सगळे पार्टी वेअरचे कपडे वरती ठेव. अजून काय राहिलं? हे पण ठेव ना. हे त्याच्यावरतीच हे ठेव. याच्यामध्ये सगळ्या फ्रॉकी आहे. हां त्याच्याच वरती ठेव, म्हणजे हे काही काम नाही पडत ना जास्त त्यांचं. तर बघा आता अशा रीतीने राणीचा हा कपड्यांचा कप्पा तयार झालेला आहे. म्हणजे हे
जे पार्टीवेअरचे कपडे आहे ते सगळे अगदी वरती, आणि जे आपले कुठे बाहेर वगैरे जायचं असलं तरी इथे ठेवलेले आहे. आणि रोज घालायचे हा जो रिकामा कप्पा दिसते याच्यामध्ये ठेवणार. तर बघा अशा पद्धतीने आता हिचं हे जे वार्डरोब आहे, हिचं जे कपाट आहे तेवढा कप्पा ऑर्गनाईज झाला. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय.